शुभ दिवस. पोटामध्ये पाणी जसे साचते ना, त्याप्रमाणे फुफ्फुसामध्ये देखील पाणी साचते. मग फुफ्फुसामध्ये पाणी का साचते? का होते? याची काही कारणे आहेत. तेव्हा 1 नंबर हृदयविकार, 2 नंबर फुफ्फुसाचे संक्रमण म्हणजे इन्फेक्शन, फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन होणे. मूत्रपिंडाचे आजार, मूत्रपिंडाचे आजार, छातीला दुखापत झाल्यास. 5 विषारी वायू किंवा रसायने, उंच अशा जागी चालत जाणे. आणि नंबर 7 अचानकपणे तीव्र रक्तदाब वाढले तर फुफ्फुसामध्ये पाणी होण्याची शक्यता असते. या 7 कारणामुळे फुफ्फुसामध्ये पाणी होते, हे लक्षात ठेवा. तेव्हा रक्तदाब वाढला आणि 8वं कारण कुठलं, तर रक्तामध्ये गंभीर इन्फेक्शन होते बघा. सेप्सिस, याला वैद्यकीय भाषेत सेप्सिस म्हणतात. रक्तामध्ये गंभीर इन्फेक्शन झाले किंवा संसर्ग झाला तरी देखील फुफ्फुसामध्ये पाणी होत असते, हे लक्षात ठेवा. तेव्हा फुफ्फुसामध्ये पाणी होण्याची कारणे पाहत असताना ही प्रमुख 8 कारणे आहेत. तेव्हा फुफ्फुसामध्ये पाणी भरण्याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर होय. कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर हे प्रमुख कारण. जेव्हा हृदय संपूर्ण शरीरात योग्य प्रकारे रक्त पुरवू शकत नाही, तेव्हा रक्तवाहिन्यावरती काय होतो, दाब येतो. त्यामुळे रक्ताभिसरणावरती दाब येतो. हृदय संपूर्ण शरीरात योग्य प्रकारे रक्त पुरवू शकत नाही, तेव्हा रक्तभिसरणावर प्रचंड प्रमाणात दाब येतो आणि यामुळे फुफ्फुसातील रक्तभिसरणावर दाब आल्यानंतर फुफ्फुसातील लहान रक्तवाहिन्या ज्या असतात ना, त्याच्यातून द्रव बाहेर पडते. हे प्रमुख कारण झालं. फुफ्फुसाचे संक्रमण म्हणजे इन्फेक्शन, फुफ्फुसाला झालेले इन्फेक्शन. न्यूमोनिया, छातीच्या संसर्गामुळे फुफ्फुसाला काय होते, सूज येत असते, ज्यामुळे द्रव आणि पो जमा होतो. आणि याशिवाय क्षयरोग म्हणजे TB याने देखील फुफ्फुसाभोवती पाणी जमा होत असते आणि हे देखील फुफ्फुसात पाणी होण्याचे कारण ठरते. मूत्रपिंडाच्या आजाराच्या बाबतीत विचार करत झाल्यास जर किडनी शरीरातील अतिरिक्त पाणी किंवा मीठ बाहेर काढू शकत नाही, बाहेर फेकून देऊ शकत नाही, तर तो द्रव शरीरात जमा होतो आणि ते फुफ्फुसापर्यंत पोहोचू शकते. तेव्हा छातीला दुखापत, ट्रोमा किंवा इंजुरी, अपघात किंवा छातीला जोराचा आघात झाल्यामुळे फुफ्फुसात इजा होते बघा. अपघात किंवा छातीवर जोराचा आघात झाला तरी देखील यामुळे देखील फुफ्फुसाला काय होते, इजा होते, ज्यामुळे लगेच पाणी किंवा रक्त साचू शकते. काही विषारी वायू किंवा धूर, रसायने हे काय होतात, श्वासोश्वासावाटे नाकातून श्वासोश्वासावाटे आतमध्ये जातात आणि यामुळे फुफ्फुसांना प्रचंड प्रमाणात नुकसान होते. तेव्हा हे रसायने, हे धूर, हा विषारी वायू जर श्वासोश्वासावाटे आत गेल्याने काय होतं, फुफ्फुसाचं मोठं नुकसान झालं तर गळती सुरू होते, तर द्रव बाहेर येतो आणि याने देखील फुफ्फुसामध्ये पाणी साचण्याची शक्यता असते.
रक्तदाब वाढला, रक्ताभिसरणावर दाब आला, रक्तात गंभीर स्वरूपाचा संसर्ग झाला, इन्फेक्शन झाले रक्तामध्ये, तरी देखील फुफ्फुसामध्ये पाणी होण्याची शक्यता असते. तेव्हा फुफ्फुसामध्ये पाणी का होते? तर ही प्रमुख कारणे आहेत. फुफ्फुसामध्ये पाणी होण्याची प्रमुख कारणे कोणती? तर हृदयविकार, फुफ्फुसाचे संक्रमण, एक फुफ्फुसाचे संक्रमण, हृदयविकार 2, नंबर 3 किडनीचे आजार, 4 छातीला झालेली दुखापत, 5 विषारी वायू किंवा रसायने, श्वासोच्छ्वास वाटते फुफ्फुस का जातात? आपल्या शरीरात जातात. तसेच तीव्र अचानकपणे रक्तदाब वाढणे, रक्तामध्ये गंभीर प्रकारचे इन्फेक्शन संसर्ग होणे, जर झाला संसर्ग तरी देखील फुफ्फुसामध्ये पाणी होण्याची शक्यता असते. तेव्हा फुफ्फुसामध्ये पाणी होण्याची प्रमुख ही खरी 8च कारणे आहेत. तेव्हा हे आपणास माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा ही लक्षणे दिसल्यास फुफ्फुसामध्ये पाणी झाले आहे असे समजायला हरकत नाही. तेव्हा ही लक्षणे दिसतात, याच्यावर उपाय करणे अत्यंत गरजेचे आहे. तेव्हा तुम्हाला जर व्हिडिओ फायदेशीर वाटला, युजफुल वाटला, तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि यावरील उपाय पाहण्यासाठी सुद्धा माझे व्हिडिओ पहा. हा उपाय तो मागील व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. तेव्हा एक लाईक करा, चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तेव्हा पूर्ण आराम घेतो. धन्यवाद.